नमस्कार मित्रांनो, मी रहस्यमय कथा या आपल्या लाडक्या चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या आपल्या रहस्यमय कथेचा विषय आहे ताईंना सांगा पदर नीट घ्या. काही दिवसांपूर्वीच मला नवीन नोकरी लागली होती. 3 शिफ्ट्स करून मी खूपच थकून जात होतो. त्या दिवशीही मी सेकंड शिफ्ट करून रात्री ऑफिसमधून उशिरा बाहेर पडलो. घड्याळात पाहिलं तर रात्रीचा 1 वाजला होता. माझ्याबरोबर सेकंड शिफ्ट करून निघालेले बरेच लोक मला हायवेच्या दिशेने जाताना दिसत होते. मीही त्यांच्यासोबत हायवेपर्यंत निघालो. हायवेवरून आमचे मार्ग बदलत होते. जो तो आपापल्या घराच्या दिशेने निघून जात होता. मीही बाईकवरून पुढे निघालो. रात्र बरीच झाल्याने वाहनांची वर्दळही कमी होती. दिवसा वाहनांच्या रांगाच्या रांगा आणि पुढे जाण्यासाठी दिसणारी चढाओढ आता रात्री कुठंच दिसत नव्हती की वेगावर कुठलंच नियंत्रण दिसत नव्हतं. कधीतरी एखादं वाहन मला समोरून येताना दिसे किंवा एखादे वाहन मला ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसे. बाकी सर्वत्र स्मशानी शांतता होती. आता पुन्हा मला हायवे सोडून साधा रस्ता धरायचा होता. थोडं पुढे येत मी हायवे सोडला. आता कधीतरी दिसणारी वाहनांची वर्दळही मंदावली होती. आता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसत होता तो काळाकुट्ट डांबरी रस्ता, अगदी एखाद्या अजगरासारखा. रात्रीच्या काळोखातील ती भयान जीवघेणी शांतता अगदी असह्य होत होती. पण नाईलाज होता. नोकरीची गरज होती. मग शिफ्ट्समध्ये काम करावंच लागणार होतं. मी आपल्याच विचारात गुरफटलो होतो आणि रस्ता ओसाड असल्यानं मी अगदी रस्त्याच्या मधोमधच आपली बाईक चालवत होतो. काही वेळातच माझा एकटेपणा नाहीसा झाला, कारण मला मागून येणाऱ्या एका गाडीचा हॉर्न ऐकू आला. त्यामुळे मधोमध जाणारी माझी बाईक मी आता एका कडेने डाव्या बाजूने चालवू लागलो. काही सेकंदातच एक पुरुष आणि एक बाई बसलेली बाईक मला ओव्हरटेक करून पुढे गेली. कदाचित नवरा बायको असावेत असे मला वाटले. नवऱ्याच्या डोक्यावर काळ्या रंगाची टोपी आणि अंगात काळ्या रंगाचं जॅकेट होतं, तर मागे बसलेल्या महिलेनं पांढरी शुभ्र साडी नेसली होती. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बाईकवर मागे बसलेल्या महिलेचा पदर बाईकच्या पाठीमागच्या अगदी चाकाजवळ होता. वाऱ्याच्या झोक्यासरशी तो कधीही वेगाने धावणाऱ्या गाडीच्या चाकात अडकू शकत होता आणि जर तिचा पदर चाकात अडकला तर ते त्या महिलेच्या जीवावर सुद्धा बेतू शकलं असतं, हे मला जाणवलं. मी झटकन माझ्या गाडीचा वेग वाढवला आणि त्यांच्या बाईकला ओव्हरटेक करत म्हणालो, ताई, तुमचा पदर चाकात अडकतोय, तेवढं नीट घ्या. एवढं बोलून मी त्यांच्या पुढे निघून गेलो. मनात एक समाधान होतं की छोटीशी का असेना आपण कोणाला तरी मदत केली आहे. घर अजून बरंच दूर होतं आणि भयान रस्त्यावरची भटकी कुत्री माझ्या गाडीचा मागोवा घेत भुंकत माझ्या मागे येत होती. मलाही रोचत होतं, म्हणून मी वेगाने गाडी पुढे घेऊन गेलो. तर पुन्हा एक बाईक वेगाने मला ओव्हरटेक करून पुढे जाऊ लागली. मी ओळखलं, तीच काळी टोपी आणि तेच काळं जॅकेट, पण मागे त्याची पत्नी नव्हती. माझी उत्कंठा वाढली. मी बाईकचा वेग वाढवला आणि त्याच्या बाईकच्या जवळ गेलो आणि त्याला बाईकवरूनच विचारलं, अहो, तुमच्या गाडीच्या मागे बसलेली तुमची पत्नी कुठे आहे? चाकात पदर अडकत होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. काही अंतर पुढे आल्यावर त्याने आपली बाईक रस्त्याच्या कडेला घेतली आणि क्षणभर थांबला. तशी मीही माझी गाडी पुढे नेत रस्त्याच्या कडेला उभी केली. मी त्याला पुन्हा विचारलं, काय झालं भाऊ? तुमची बायको मागे बसली होती ना, त्या कुठे आहेत? तो माणूस अक्षरशः थरथरत होता. त्याला नीट बोलताही येत नव्हतं. काहीच न बोलता त्याने मागे रस्त्याकडे वळून पाहिलं. तसं मीही रस्त्याकडे वळून पाहिलं तर मिट्ट काळोखात बुडालेला तो निर्जन निर्मनुष्य रस्ता अगदीच अकराळ विकराळ वाटत होता. आणि त्या रस्त्याकडे तो अशा आविर्भावात पाहत होता की नुकताच तो एका भयान मरणातून जिवंत वाचला आहे असं वाटत होतं. त्याच्या काळजात लपलेली भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मी विचारलं, काय झालं? तुम्ही इतके का घाबरलेले आहात? तुम्हाला पाणी देऊ का? असं विचारत मी पाठीवरच्या बॅगेतून पाण्याची बाटली काढून त्यांच्यासमोर धरली. तसा त्या माणसाने मला विचारलं, माझ्या गाडीवर कोण बसलेलं तुम्ही पाहिलं? मी म्हणालो, म्हणजे ती तुमच्या ओळखीची नव्हती? तो म्हणाला, अहो, मी जॉबवरून एकटाच घरी निघालोय, कोणालाच लिफ्ट नाही दिली. मग तुम्हाला माझ्या पाठीमागे एक बाई कशी दिसली? त्या अनोळखी व्यक्तीचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हातातील पाण्याच्या बाटलीचं झाकण हळुवारपणे काढत स्वतःच घोटभर पहिलं पाणी प्यालं. आता आम्ही दोघेही मागे त्या भयान काळोखात बुडालेल्या रस्त्याकडे पाहू लागलो. दूर काळोखात रस्त्याच्या मधोमध आम्हाला एक पांढरी धुरकट आकृती दिसू लागली.
ती आकृती दिसताच आमच्या दोघांच्याही काळजाचे ठोके वाढले. एकमेकांशी काहीच न बोलता आम्ही दोघेही आपापल्या बाईकवर बसून सुसाट वेगाने घराच्या दिशेने निघालो. काही वेळातच ती व्यक्ती त्याच्या घराच्या रस्त्याने निघून गेली आणि मीही घरी पोचलो. तेव्हा रात्रीचे 2 वाजून गेले होते. अंथरुणावर पडलो, पण काही केलं झोप येईना. सतत उघडे डोळे वाऱ्याने हेलकावे घेणाऱ्या खिडकीच्या पडद्यावर स्थिरावले होते. आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काही भयंकर पाहिलं होतं. राहून राहून माझ्या मनात एकच विचार येत होता, आजवर जे घडलं नाही ते आज का बरं घडलं असेल. तो भास तर नक्कीच नव्हता, कारण त्या बाईकवर बसलेली ती महिला, तिची ती पांढरी शुभ्र साडी, हवेच्या झोक्यासरशी हवेत हलणारा तिचा तो पदर, जसा या खिडकीचा पडदा वाऱ्याच्या झोक्याने हलत आहे अगदी तसाच तिचा पदर हवेत हलत होता. हे चित्र वारंवार माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं. वातावरणातली ही शांतता रोजची असली तरी आज ती अधिकच गूढ आणि जीवघेणी वाटत होती. माझी नजर बराच वेळ खिडकीवरच्या त्या पडद्यावर स्थिरावली होती. त्यातच वाऱ्याच्या झोक्याने अधूनमधून खिडकीचं दार आपटत असल्याने माझ्या काळजातली भीती आणखीनच वाढत होती. मी बेडवरून उठलो आणि खिडकी बंद करून घेतली. मघापासून तो खडखडणारा आवाज आता बंद झाला होता. शांत, अगदी शांत वाटू लागलं होतं. मी बेडकडे फिरलो, इतक्यात एक पांढरी साडी घातलेली बाई माझ्या बेडच्या खालून माझ्या अंगावर धावूनच आली आणि छाती फाडून काळीज बाहेर पडावं असा मी घाबरलो आणि दचकून झोपेतून जागा झालो. स्वप्न, एक भयानक स्वप्न. अंग घामानं भिजलं होतं. कदाचित रस्त्यावरची ती घटना मेंदूत घर करून बसली होती, त्यामुळे स्वप्नातसुद्धा मला तेच दिसत होतं. त्यानंतर 2 दिवस मी कामावर जाण्याचं टाळलं. पण किती दिवस घरात बसून राहणार. नवीन नोकरीसाठी वर्तमानपत्रात जाहिराती चाळल्या, पण काही उपयोग झाला नाही. मग 3ऱ्या दिवशी धाडस करून मी जॉबला गेलोच, पण कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून नजर घड्याळाच्या काट्यावर स्थिरावली होती. रात्रीचे 1 वाजले आणि जो तो आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडू लागले. पण माझी पावलं जड झाली होती. गाडीवर बसून किक मारली आणि रस्त्यावर आलो. नेहमीसारखी तुरळक वाहनं दिसत होती. आपल्या विचारात मी इतका गोरफटलेलो होतो की हायवे कधी संपला हे देखील मला समजलं नाही. पुन्हा सारं काही आठवू लागलं. तशी एका भयंकर भीतीनं माझ्या काळजाची धडधड वाढू लागली. तोच मागून मला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि त्यासोबतच माझं उरलं सुरलं अवसानही गळून पडलं. डोकं सुन्न झालं होतं. आवाज येत होता तो फक्त हृदयाच्या ठोक्यांचा. धकधक धकधक धकधक. गाडी जवळ आली तेव्हा माझा चेहरा घामाने पूर्ण भिजला होता. पुढे काय भयंकर वाढून ठेवले आहे या भीतीनेच मी भिजून गेलो होतो. मागून येणारी ती गाडी मला ओव्हरटेक करू लागली. तेव्हा मी चोरट्या नजरेने पाहिलं तर एक माणूस बाईक चालवत होता. माझ्या जीवात जीव आला. काळजातली भीती आता कमी झाली होती. मी त्या बाईक स्वाराकडे पाहिलं तसं त्या बाईक स्वारानेही आपल्या हेल्मेटची काच वर घेतली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, ताईंना सांगा पदर नीट घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही रहस्यमय कथा कशी वाटली ती लाईक व कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. धन्यवाद.